तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे. तर चला आपण व्हिडिओ सुरू करू. व्हिडिओ असा आहे, जर तुमचं घरकुल यादीमध्ये नाव येलं असेल, जर तुम्ही घरकुल यादीची फाईल भरली असेल, तुम्हाला त्याचे घरकुलचे पैसे आले की नाही आले, तुमचा फोटो अपलोड झाला की नाही झाला, तुमचं आधार व्हेरिफिकेशन ऑनलाईन झालं की नाही झालं, तुमचा पहिला फोटो असेल, दुसरा हप्ता असेल, तिसरा हप्ता असेल, त्याचे फोटो ऑनलाईन होतात. ते चेक कसं करायचं घरी बसून ते तुम्हाला मी सांगणार आहे. मोबाईल म्हणून चेक कसं करायचं, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला व्हिडिओला सुरू करू. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलची स्क्रीनवर यायचं आहे आणि क्रोम ब्राउझरला ओपन करायचं आहे. क्रोम ब्राउझरला ओपन केल्याच्यानंतर सर्च बॉक्समध्ये तुम्हाला लिहायचं आहे RS रिपोर्टिंग NIS इन. ओके. त्यानंतर पहिली वेबसाईट ओपन करा. पहिली वेबसाईट ओपन केल्यानंतर इथे कॉर्नरला दिसते बघा, प्रधानमंत्री आवास योजनेच्या खाली होम दिसते, होम बटन, त्याला क्लिक करा आणि 3 लाईनवर क्लिक करा. 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर आवाज सॉफ्ट याला क्लिक करा आणि रिपोर्टला क्लिक करा. ठीक आहे. रिपोर्टला क्लिक केल्यानंतर सगळं खाली यायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तेव्हाच तुम्हाला व्हिडिओ समजेल, तसं व्हिडिओ समजणार नाही. ठीक आहे. इथे तुम्हाला दिसत असेल EFMES रिपोर्ट. ओके. तर त्याला तिसऱ्या नंबरला जे दिसते तुम्हाला त्याला क्लिक करा. इथे आल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या गावाची, तुमच्या तालुक्याची, तुम्ही महाराष्ट्रामध्ये असेल तर महाराष्ट्राची सगळी माहिती टाका. पहिले इथे टाका तुम्ही तुमचं घरकुल कोणत्या यादीमध्ये आहे, 2025-26. जसं की माझं घरकुल 24-25च्या यादीमध्ये आहे, तर मी 24-25 क्लिक करेल. तसं तुम्ही पण करून घ्या. त्यानंतर कोणत्या योजनेतून तुम्हाला लाभ भेटतो आहे, जसं की मला प्रधानमंत्री आवास योजनेतून लाभ भेटतो आहे, तसं तुम्हाला कोणत्या योजनेतून लाभ भेटतो आहे त्याला क्लिक करा. मी प्रधानमंत्री आवास योजना क्लिक केलं आहे. त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्रानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जसं की माझा जालना आहे, मी जालना करतो आहे. जालन्यामध्ये कुठे, तर मी भोकरदनचा आहे, भोकरदन क्लिक करायचं आहे. तसं तुम्ही तुमची माहिती टाका बरं का. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे. ते गाव माझं वाडी बुद्रुक आहे, वाडी बुद्रुक क्लिक केलं. ठीक आहे. त्यानंतर एवढं सगळं टाकल्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं एक कॅप्चर टाकायचं आहे बघा. इथं दिले 81 मधून -10 करायचे, तर खाली किती उरते ते इथं टाकून घ्यायचं तुम्हाला. ठीक आहे. ते मी टाकून घेतो इथे 71. ठीक आहे. एवढं टाकल्याच्यानंतर तुम्हाला खाली तुमची PDF येईल. तुम्हाला PDF डाउनलोडला एक क्लिक करायचं आहे. डाउनलोड PDF या ऑप्शनला क्लिक करून तुमची PDF डाउनलोड करून घ्यायची. नंतर ही PDF ओपन करून घ्या. या यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव शोधायचं आहे कुठे, तर इथं माझ्या वडिलाचं नाव सापडले, मी एक नाव सिलेक्ट करतो आणि त्याचं तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर द्यावा होतो ना, रजिस्ट्रेशन नंबर तो कॉपी करून घ्यायचा आहे. ठीक आहे. मी कॉपी केला आहे. त्यानंतर तुम्हाला डबल त्याच वेबसाईटवर यायचं आहे. ओके. आणि डबल 3 लाईनवर क्लिक करा. 3 लाईन क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं 5व्या नंबरला जे ऑप्शन दिसते तुम्हाला स्टेक होल्डर, त्याला क्लिक करा आणि JPGM बेनिफिशियरी त्याला क्लिक करा. पहिल्या ऑप्शनला क्लिक करून घ्या आणि इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. पहिले नंबर टाकायच्या पहिले तुम्हाला तुमची डेस्कटॉप साईट ओपन करून घ्यायची. ओके. 3 लाईनवर क्लिक करून इथं तुम्ही साईट ओपन करून घ्या. इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका आणि समोर कॅप्चर टाका. मी कॅप्चर टाकलं. ओके. ठीक. याला समोर तुम्ही सबमिटचं बटन दिसतं, सबमिटला क्लिक करून घ्या. इथं फायनली तुमची डिटेल्स आली आहे. ठीक आहे. जसं की इथं माझा पहिला हप्ता पडलेला आहे. पहिला हप्ता पडला, दुसरा फोटोसुद्धा ऑनलाईन झाला. तुम्हाला दुसरा फोटो ऑनलाईन इथे दिसून जाईल. हप्ते किती पडले इथं तुम्हाला FTO डिटेल्समध्ये दिसून जाईल. केव्हा कोणता हप्ता पडला, किती तारखेला पडला. जसं की माझा पहिला हप्ता 21 तारखेला पडला आहे आणि दुसरा 5 तारखेला पडला आहे. इथे तुम्हाला सगळी डिटेल दिसून जाईल. ठीक आहे. त्यानंतर जर तुमचा पहिला हप्ता असेल तर तुम्हाला इथे खाली बघायचं आहे. इथं दिसून तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम काय नेमका, तुमचं आधार व्हेरिफिकेशन व्हायला नसेल तरी तुम्हाला आधारचा प्रॉब्लेम दाखवून. आता इथे
अकाउंट नंबर दाखवते, ब्रँच नंबर दाखवते, IFSC कोड दाखवते आणि आधार डिटेल्स दाखवते ना, तर तुम्हाला आधार व्हेरिफिकेशनचा प्रॉब्लेम दाखवतो. ठीक आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. सो थँक्यू.